साई सम्राट न्यूज। उमेदवाराचे भवितव्य व्हीएम मशीनमध्ये बंद झाले असले तरी वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कोणाच्या पत्त्यावर पडणार? कोण होणार आमदार? पंढरपूर, माढा, मोहोळ, माळशिरस, सांगोला? पहा अचूक अंदाज साई सम्राट न्यूज। पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन करणार। महायुती सरकारला बहुमतासाठी थोड्या प्रमाणात बहुमत सिद्ध करण्यास आमदार कमी पडणार आहेत, परंतु महायुती सरकार हे त्यावेळेला कोणत्याही पक्षाला किंवा अपक्ष आमदारांना बरोबर घेऊन पुन्हा महाराष्ट्रात सरकार महायुतीचे स्थापन करणार हे मात्र तितकेच सत्य आहे। महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी थंडावली। आता मात्र वेध लागलाय तो पंढरपूर, माढा, मोहोळ, सांगोला, माळशिरस मतदारसंघात नेमकं कोण होणार आमदार याकडे। सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेचे लक्ष लागून आहे। साई सम्राट मराठी न्यूजच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही केलेले भाकीत खरे ठरले आणि आजपर्यंत केलेला अचूक अंदाज हा करेक्टच असतो। त्यामुळे आमच्या साई सम्राटच्या दर्शक वाचकांना साई सम्राट मराठी नेमका काय अंदाज देते आहे आणि नेमके कोण आमदार होणार हे पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मात्र राजकीय नेते भाजपाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे हे फार प्रमाणात म्हणजेच 9,000 मताधिक्याने विजयी होणार, हाच आमचा खरा अंदाज ठरणार आहे। तर मोहोळ मतदारसंघात विद्यमान आमदार यशवंत माने हे 20,000च्या पुढे मताधिक्याने विजयी होणार। सांगोला मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख थोड्याफार मताधिक्याने विजयी होणार। त्याचबरोबर माळशिरस मतदारसंघामध्ये उत्तम जानकर हे विजयी होणार। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे मतदारसंघ माढा या मतदारसंघामध्ये केवळ 15,000 मतांनी अपक्ष रणजित शिंदे हे विजयी होणार, तर सोलापूर जिल्ह्यातील एक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार विजयी होणार असे आमच्या साई सम्राट मराठी न्यूजचे भाकीत असून याप्रमाणेच उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल अशी आशा बाळगतो। हा आमचा करेक्ट अचूक अंदाज असतो तेव्हा उमेदवार यांनी आपले नशीब पाहावयाचे असते। आपणच मतदारांनी मतदान करून मतदान रूपी कौल दिलेला असतो, त्यामुळे सध्या तरी आमच्या अंदाजानुसार वरील प्रमाणे तालुक्याचा आमदार होईल हे मात्र नक्की। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.